राज्यसभेसाठी आता मोठी बातमी येते। राज्यसभेसाठी आता पार्थ पवार येणार का याकडे लक्ष लागलंय। एनसीपी अजित पवार गटाचे ते उमेदवार म्हणून पार्थ पवारांची नियुक्ती होणार का याकडे लक्ष लागलंय। कोर कमिटीच्या बैठकीचा हा निर्णय समोर येतोय। वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यासाठी कोर कमिटीची बैठक झाली। वैदेही नक्कीच आपण बघतोय काल सोमवारी रात्री राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची कोर टीमची जी आहे ती बैठक त्या ठिकाणी झाली होती आणि याच एकूणच बैठकीमध्ये पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी पाठवावं हे मात्र निश्चित झालं असल्याचं सध्या समजतंय। त्याच्यामुळे 6 वर्षांसाठी पार्थ पवार हे राज्यसभेसाठी जातील अशी शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे। सगळ्यांचं एकमत या एकूणच निर्णयासंदर्भात झालं असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलेलं आहे। या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आदी मंडळी उपस्थित होती आणि एकूणच या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर 6 राज्यसभेच्या जागा ज्या आहेत त्या महायुतीला मिळणार आहेत आणि महाविकास आघाडीला एकच जागा मिळणार आहे। मात्र महायुतीमध्ये 6 जागांमध्ये पार्थ पवार यांची नियुक्ती त्या ठिकाणी फायनल झाली असल्याची माहिती सध्या मिळत आहे। त्याच्यामुळे पार्थ पवार हे आता राज्यसभेसाठी जातील। त्याचप्रमाणे राज्यसभेमध्ये सध्या सुनेत्रा पवार देखील आहेत। शरद पवार यांचं नाव महाविकास आघाडीतून चर्चेमध्ये आहे। त्याच्यामुळे 2 पवार त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये बघायला मिळतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच वैदेही, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता पार्थ पवारांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित झाल्याची माहिती मिळतेय। राष्ट्रवादी अजित पवार गटाची कोर कमिटीची बैठक काल पार पडली, त्यातच पार्थ पवारांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित झाल्याची माहिती मिळतेय।